हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाउज स्टिचिंग पाहणार आहोत। या ब्लाउजची कटिंग जी आहे तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे। जर पाहिला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर। तर कटोरी ब्लाउज डायरेक्ट अस्तरवरती आपण कट केलेला आहे। ज्यांना पेपर कटिंग करण्याचा कंटाळा येतो किंवा पेपर पॅटर्न वापरण्याची सवय आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल। म्हणजे डायरेक्ट आपण अस्तरवरती ब्लाउज कट केलेला आहे। माप कशी घ्यायची आणि माप घेऊन आपण जुन्या ब्लाउजवरून माप कशी घ्यायची याचा सुद्धा व्हिडिओ आपण या अगोदर बनवलेला आहे। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता आपण ब्लाउज कट केलेला आहे आणि सुरुवातीला अस्तर जे आहे तर ते आपण बॅक पार्ट आपण स्टिच करून घेणार आहोत। आणि त्यासाठी अस्तर इथे घेतलेले आहे। कमरेचा भाग आपण सुलट बाजूने अगोदर जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण वरती पलटी करून दाबटीप मारून घेणार आहोत। आणि दाबटीप मारून झाल्याच्या नंतर आपण अस्तरला पूर्ण चारही बाजूने स्टिचिंग करून घेणार आहोत आपण। तर इथे पाहू शकता आपण एकदम फिनिशिंगने आपण स्टिचिंग करायची आहे। तर मैत्रिणींनो, आपली जर फिनिशिंग व्यवस्थित असेल तर कस्टमर कुठेही जात नाहीत, आपल्याकडे येतच असतात। त्यामुळे आपण सावकाश थोडासा वेळ लागला तरी चालेल, परंतु आपली फिनिशिंग आहे तर ती सावकाश पद्धतीने ब्लाउज वगैरे स्टिचिंग करायचं आहे आणि आपल्या ब्लाउजला हे जे आहे ते फिनिशिंग येऊ द्यायची आहे। आणि प्रॅक्टिस जेवढे करत राहाल तेवढं आपल्या ब्लाउजला किंवा आपल्या कामाला फिनिशिंग येतच असतं। या कामामध्ये कसं असतं, प्रॅक्टिस जास्तीत जास्त महत्त्वाचं असतं। जेवढं जास्त प्रॅक्टिस करेल तेवढं जास्त आपल्या हाताखालून ब्लाउज म्हणा किंवा ड्रेस म्हणा जेवढे जास्त जातील तेवढं आपले ब्लाउजला आपल्या फिनिशिंग येत असते। तर इथे पाहू शकता मी इथं पूर्ण चारही बाजूला स्टिचिंग करून घेत आहे। आपला अस्तर जे आहे तर ते जॉईंट करून घेत आहे। अस्तर जॉईंट करत असताना आपल्याला आपली जी स्पीड आहे किंवा साइज जे आपण 4 वरती 5 वरती आपण जे मशीनचं करतो तर ते आपण 5 वरती घेतलं तरी चालतं अस्तर जॉईंट करत असताना। आणि अस्तर जॉईंट करून झाल्याच्या नंतर मग आपण 4 वरती दाब आणला तरी चालतो। इथे पाहू शकता आपलं पूर्ण अस्तर बॅक पार्टचं जॉईंट करून झालेलं आहे। आणि त्यानंतर आता मी एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते मी इथे कट करून घेत आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कुठेही थोडं सुद्धा सोडायचं नाही, कारण त्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे तर ती बिघडते। कारण एखाद्या वेळेला ब्लाउज आपण काय करतो, एक्स्ट्राचं आहे थोडंसं कट करण्याचा जर कंटाळा जर केला किंवा काही जर झालं तर आपण स्टिचिंग करत असताना जिथून आहे तिथूनच स्टिचिंग करतो आणि त्यामुळे आपण ब्लाउज जो आहे तर तो फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसत नाही। ते पाहू शकता थोडंसं एक्स्ट्रा होतं तेही मी कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर जे आहे तर ते आता इथं आपण पाठीमागचे टक्स इथं मारून घेत आहोत। तर पाठीमागचे टक्स मारत असताना उंचीला 4 ते 4.5 इंचावरती टक्स घ्यायचा आहे आणि रुंदीचा खालचा जो टक्स आहे तर तो अर्ध्या इंचावरती घ्यायचा आहे। तर पाठीमागचे टक्स मारल्यामुळे काय होतं, आपल्या काकेत जे आहे तर ते चुन्या पडत नाहीत, त्यासुद्धा बऱ्यापैकी चुन्या कमी होतात। थोडासा उंचवून घ्यायचा आणि पाठीमागे जे कमरेच्या बाजूचं आहे तर ते पण भाग आपला उचलत नसतो, त्यामुळे पाठीमागे कमरेला हे टक्स पाठीमागचे घ्यायला विसरायचं नाही आहे। आपण लगेचच टक्स मारून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता एकदम छान असं आपण टक्स मारून झालेले आहेत आणि बॅक पार्ट हा जो आहे तर आपला कंप्लीट झालेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला बॅक पार्ट कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर आता आपण इथे घेतलेला आहे फ्रंट पार्ट। तर फ्रंट पार्टचं संपूर्ण मी अस्तर जे आहे ते अगोदर जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता इथे फ्रंट पार्ट कसा जॉईंट करायचा कटोरी वगैरे तर ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे। तर इथे पाहू शकताय तुम्ही आपली कटोरी जे तर आहे ते खालच्या बाजूने आपण जॉईंट करायची आहे। हे पाहू शकता अशा प्रकारे खालच्या बाजूने जॉईंट करत यायचं आहे वरती। आणि कटोरी किंवा कटोरीच्या साईडचा पार्ट कुठलाही पार्ट आपल्याला खेचायचा नाही, सावकाश पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तर तो स्टिचिंग करायचा आहे। तर इथे पाहू शकताय तुम्ही आपला एकदम व्यवस्थित असा भाग स्टिचिंग झालेला आहे। त्यानंतर मी लगेचच डबल टिप मारून इथं घेत आहे, कारण एकच टिप जर मारली तर आपल्याला ब्लाउज फसकण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेचच डबल टिप मारून घ्यायची, कारण नंतर विसरू शकतं। तर इथे पाहू शकता एकदम छान असा आपला पफ आलेला आहे कटोरीचा। तर याची स्टिचिंग कटिंग पाहिली नसेल तर नक्कीच कटिंगसुद्धा पाहून घ्या। तर त्यानंतर लगेचच आपण इथं क्रॉसपट्टी जी आहे तर ती क्रॉसपट्टी मी इथे जॉईंट करून घेत आहे। क्रॉसपट्टी जॉईंट करताना इथे पाहू शकता कटोरीचे जे शिलाई आहेत तर ते पुढच्या भागालाच आहेत, दोन्ही शिलाया कटोरीच्या
टक्सची पण आणि गोलाकार भागाची सुद्धा शिलाई जी आहे तर ती पुढच्या भागाला आहे, जिकडे आपण काजबटन पट्टी अटॅच करतो त्या साईडलाच त्यांची दोन्ही तोंड आहेत. तर इथे पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे, आणि डबल मी लगेचच दुसरी सुद्धा टिप इथे मी मारून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर या अगोदर सुद्धा कटोरीच्या कटिंगच्या आपण बरेच सारे साईजनुसार आपण कटिंग केलेले आहेत. वेगवेगळे पेपर कटिंग आहेत, 36 साईज, 38 साईज, त्यानंतर 32 साईज, 28 साईज, बरेच सारे असे आपण कटिंग केलेले आहेत कटोरीचे. पाहू शकता एकदम छान असा फिनिशिंग सहित आपला कटोरीचा पफ आलेला आहे. तर त्यानंतर आपण लूपची पट्टी तयार करत आहोत. तर उलट बाजूने आपण अशा प्रकारे आपण 2-2.5 इंचाचं घेतलेलं होतं आणि ती लूप तयार करून घेतलेली आहे लूपची पट्टी. त्यानंतर लगेच हुकाची पट्टी, सॉरी माझ्याकडून थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे इथे. तर इथे पाहू शकता हुकाची पट्टी आपण इथे जॉईंट करून घेत आहोत. अशा प्रकारे आपल्याला हुकाची पट्टीसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे. आणि आता यानंतर आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तो अशा प्रकारे ठेवून मोजून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गळा जर मोजून घेतला तर आपलं कमी जास्त होत नाही. कस्टमरला जसा हवा आहे, त्यांच्या ब्लाऊजचा जसा आहे तसाच आपण परफेक्टली घेऊ शकतो. तर मोजून घेतल्याच्या नंतर अगोदर आपल्याला अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूने, आणि नंतर आपल्याला जो गळा आहे तो एक्स्ट्राचा कट करायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपला ब्लाऊज जो आहे तर तो गळ्यातून उघळत नाही खालच्या बाजूला, किंवा खांद्यावरून वगळण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी असते. तर त्यामुळे अगोदर स्टिचिंग करून नंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो पार्ट. तर इथे पाहू शकता आपलं कटिंग झालेलं आहे गळ्याचं व्यवस्थित, आणि त्यानंतर मोजून घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा भाग, आणि आपली जो ब्लाऊज आहे त्या व्यवस्थित आहे का बघून घेऊन नंतर आपल्याला खांद्यावरचा जो शोल्डरचा भाग आहे तो अटॅच करून एक्स्ट्राचा भाग जो होता तो कट करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे कट करून घेत आहे मी. एक्स्ट्राचा भाग थोडासा एक्स्ट्रा झालेला होता, वरती बऱ्यापैकी वरचा भाग एक्स्ट्राचा जो कट करायचा नाही, पण जेवढा होता तेवढाच झालेला नव्हता, म्हणजे जेवढा आपल्याला ब्लाऊजची उंची हवी तेवढीच पाहिजे, त्यामुळे थोडंसं होतं ते एक्स्ट्राचा कट केलेला आहे. आणि गळासुद्धा ब्लाऊजचा जेवढा होता तेवढाच ठेवायचा आहे. अशा प्रकारे हे पाहू शकता आता थोडासा कमी झाला होता, तर अशा प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायचा आहे गळा जो आहे तो. हे पहा अशा प्रकारे आपण गळा आता वाढवून घेत आहे, म्हणजे थोडासा एक्स्ट्राच म्हणजे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारामध्ये. हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. तर आता इथे पाहू शकता एक्स्ट्राचे शोल्डर जे आहे तर ते 2.5 शोल्डर ठेवून आपलं व्यवस्थित आकार द्यायचा आहे आपल्या मुंड्याला आणि शोल्डरला. अशा प्रकारे हे पहा आकार दिलेला आहे. आणि आता यानंतर आता आपल्याला जॉईंट करायची आहे, तर ती गळ्याची पट्टी जॉईंट करायची आहे. इथे पहा अशा प्रकारे ठेवून बघायचं आहे, आणि एक्स्ट्राचा जे मुंड्याचा गोलाकार जो आहे तर तो एक्स्ट्राचा छोटा छोटा जो पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे, कारण त्यामुळं ब्लाऊजची फिनिशिंग पण जाते आणि ब्लाऊजला चुन्या वगैरे येत नाहीत असं कटिंग केल्यामुळं. तर आता यानंतर आता आपल्याला गळ्याची पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला पायपिंगसाठी. तर इथे पाहू शकता पायपिंगसाठी आपण सुरुवातीलाच ज्या पट्ट्या आहेत ते जॉईंट करून आपण एका बाजूने फोल्ड करत असतो, तर ते अगोदरच करून ठेवलेलं होतं. त्यानंतर आता इथे अशा प्रकारे मी गळ्याची पट्टी जॉईंट करून घेत आहे. एका बाजूने 2 रेषेचा अंतर ठेवून आपल्याला अशा प्रकारे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकताय. आणि हा जो व्हिडिओ आहे तो एकदम मी सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो. आय होप की तुम्हाला समजत असेल. नवीन जर शिकणारे असाल तरी तुम्ही हे व्हिडिओ 1-2 वेळेस जरी पाहिले तर तुम्ही घरात बसून तुम्ही स्टिचिंग काम करू शकता. फक्त लक्ष देऊन पाहावं लागेल. तर इथे पाहू शकता. त्यानंतर आता अशा प्रकारे आपण पायपिंग करून घेत आहोत. तर पायपिंग केल्याच्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे की एकदम सगळी पायपिंग जी आहे तर ती आपली एकसलग आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तुम्ही हे व्हिडिओ सगळे पहा आणि सुरुवातीपासून पेपर कटिंगपासून सुद्धा आपले व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी भरपूर उपयोगी आहेत. ते एकदम सावकाश पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असते मी. आणि जे घरी बसून शिकणारे आहेत त्यांना जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना किंवा फॅमिली फ्रेंड्सना तुम्ही हे व्हिडिओ जे आहेत तर ते सेंड करू शकता.
त्यामुळे ते घरात बसून याचा लाभ घेऊ शकतात. आपण मोबाईलला जे रिचार्ज मारतो त्याचा पुरेपूर उपयोग आपण करून घ्यावा, कारण आपण मराठी आहोत. मराठी माणसं कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून घेत असतात. तर तशाच प्रकारे इथे पाहू शकताय आता आपली पायपिंग जी आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. आणि यानंतर जे आता आहे तर ते लूप तयार करून घेत आहे मी लगेचच. तर लूप तयार करत असताना सुई आतमध्ये ठेवूनच आपल्याला दाब उचलायचा आहे अशा प्रकारे, त्यामुळे आपलं फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. तर लूप तयार झालेले आहेत आणि इथे पाहू शकता आपली पायपिंग जी आहे ते कंप्लीट झालेली आहे. पाहू शकता एकदम सगळी व्यवस्थित आलेली आहे पायपिंग, कुठेही कमी जास्त झालेली नाही. आता यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत. तर स्लीव्ज आपण अगोदरच अस्तर जॉईंट करून ठेवलेलं होतं. त्यानंतर समोरासमोर स्लीव्ज ठेवून पुढच्या स्लीव्जचा आकार आपण देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. नेहमी आपण कटिंग करताना आकार देत नाही, कटिंग स्टिचिंग झाल्याच्या नंतरच आपण आकार देत असतो अस्तर जॉईंट केल्याच्या नंतर. तर इथे पाहू शकता मध्यावर ठेवून आपण अगोदर एक बाजू जॉईंट करून घेतो आणि त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. यामुळे आपली बाही जी आहे तर ती दोन्ही बाजूला व्यवस्थित बसते आणि मध्यावरती आपली व्यवस्थित बाही येते. कुठेही बाहीला सुद्धा चुन्या येत नाहीत. त्यामुळे बाही जोडताना अशाच प्रकारे जोडायची आहे. त्यानंतर पहिली स्टिचिंग झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे लावून बघायचं आहे आणि कुठे खालीवरी येत असेल तर आपल्याला बघून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपली जुन्या ब्लाऊजला सुद्धा अशा प्रकारे बाही लावून बघायची आहे कमी जास्त असेल तर. आता पाठीमागचा भाग थोडासा जास्त होता तर आपल्याला पाठीमागच्या भागाला थोडंसं खालून स्टिचिंग घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय डबल स्टिचिंग करताना आपल्याला जिथे स्टिचिंग होती त्याच्यापेक्षा थोडंसं खाली घ्यायची आहे आपल्याला स्टिचिंग. त्यामुळे काय होतं आपलं जो पाठीमागचा आणि पुढचा भाग हे पहा आता दोन्ही बरोबर भाग आलेले आहेत. आणि आता आपल्याला इथे हे पहा थोडंसं राहिलं होतं तर ते पण मी लगेचच इथं स्टिचिंग करून घेतलेलं आहे. आणि आता दोन्ही भाग बरोबर झाल्याच्या नंतर आपण इथे सुलट बाजूनेच आपण इथं अशा प्रकारे स्टिचिंग करून घ्यायची आहे. कारण आपण बॉक्स फिटिंग करणार आहोत, आपण प्रत्येक ब्लाऊजला बॉक्स फिटिंगच करत असतो.